आणि असं त्याचबरोबर मालदणचा एक सुप्रसिद्ध आवाज आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची छाप सोडली जाते ते म्हणजेच तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक पाटण तालुक्यातील एक का भरत सर आले. भरत सरांना फटाक्यांचा आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅचसाठी आपण जाणार आहोत व्हॉइस ऑफ मालदण आणि पश्चिम महाराष्ट्र पाटण तालुका एकवाडी एक संघाचा सुमधुर आवाज भरत जाधव सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत या पुढील मॅचसाठी. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्परत त्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले तुमच्या स्वागताला. माननीय आदरणीय प्रसाद जी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि या व्यासपीठाची त्यांनी शोभा वाढवावी आणि व्यासपीठावरती विराजमान व्हावं असा मी विनंती करतो. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय गुरुकृपा चषक 2025 हे महादिव्य असं आयोजन. स्पर्धेमध्ये कोणती कमी नाही आणि प्रेक्षकांची याचबरोबर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला ज्यांचा सुमधुर आवाज 2 दिवस आपण ऐकलात ते म्हणजेच व्हॉइस ऑफ रत्नागिरी निनाद पटेकर सर यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करणार आहोत. काही कारणास्तव या स्पर्धेमधून ते रजा घेत आहेत. मी रोहित दादांना विनंती करेल की आपण त्यांच्या या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. आपले समालोचक ज्यांचा 2 दिवस आपण या चषकासाठी सुमधुर वाणी ऐकलीत ती म्हणजेच निनाद पटेकर सर व्हॉइस ऑफ रत्नागिरी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. त्याचबरोबर आपण पाहतोय श्री संजय मोरे साहेब आणि विकास झुंजार साहेब विशेष सहकार्य या चषकासाठी लाभलाय त्यांचा देखील या ठिकाणी करूयात. यथोचित असा सन्मान प्रेमाची मायची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी 4 षटकांची लढत आहे सर. यस मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. व्हॉइस ऑफ रत्नागिरी आपण पाहिलं तर निनाद पटेकर सर यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर संजय मोरे साहेब आणि विकास झुंजार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या व्हॉइस ऑफ रत्नागिरी निनाद पटेकर सरांसाठी. त्याचबरोबर संजय मोरे साहेब आणि विकासजी झुंजार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. टायमर इज ऑन. भरत सर टायमर लावायचा आहे. बाबू सर आता मालदणचा आवाज आणि आपला पाटण तालुक्याचा एक बुलंद आवाज त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांचा बुलंद आवाज ऐकायला मिळणार आहे या पुढील मॅचची कहाणी ऐकूयात भरत सरांच्या जुबानी. हो टू भरत सर. धन्यवाद डीडी सर. तुम्ही ऐकत होता व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र डीडी सर यांना निनाद सर यांना थँक्यू सो मच. आपण जाऊयात मॅचकडे. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक नवीन चेंडूने सुरुवात करतायत. अगदी गॅपला क्लासिकल ड्राइव्ह चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला पहिलाच येतोय चौकार. विनोद सिद्धनाथ जोगेश्वरी 11 मस्करवाडी नंबर 2 परंतु काम 1 नंबर. काय क्लासिकल ड्राइव्ह पाहिला. आणखीन एक लॉफ्टेड इनसाइड आउटचा फटका पिकअप शॉट पाहायला मिळाला. अगदी जसा जजमेंट जर बॉल पाहायला पडल्यानंतर बॅट वरती चांगल्या पद्धतीने घेतला. खास करून फेस बॅटचा चांगल्या पद्धतीने ओपन केला आणि हा क्लासिकल फटका येतो विनोदच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. धावफलक 8. आणखी गॅपला पाहून अगदी थोडी जागा होती परंतु या फलंदाजाच्या बॅट मध्ये मोठी जागा आहे.
चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषावर हॅट्रिक चौकारांची येते विनोदच्या बॅट मधून. धावफलक 12. क्लासिकल फटके. फॉर्म तुमचा काही कालावधीसाठी असतो परंतु क्लास तुम्हाला आयुष्यभर या खेळामध्ये जोडून ठेवतो. क्लास इज परमनंट आणि दिस इज अ परफेक्ट कॉम्बिनेशन विनोदच्या बॅट मधून पाहायला मिळाले. ड्राइव्ह. धावफलक 12. चौथा चेंडू ते प्रेशर आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डीप एक्स्ट्रा कव्हर घेतलाय. मिड विकेटला थोडासा वाईडिश ठेवलाय. अथर्व त्याची बॅटिंग आज चांगली राहिले. मिड विकेट घेतलाय. शॉर्ट मिड विकेट थोडासा पुढे घेतलाय. रणनीती बदलते कारण की विनोदच्या बॅट मधून ज्या पद्धतीने फटके आलेत एक प्रेशर फ्लाइंग स्टार्ट दिले त्याने. पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड 2 बाउन्स कॅरी केला जातो. रनआउटची संधी होती. ही संधी पुन्हा येणार नाही. झोपेत पडलेलं स्वप्न आणि दिवसा पाहिलेलं या रणांगणामध्ये स्वप्न याच्यात खूप मित्र आहे. फरक आहे कारण की झोपेमध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी सजवता स्वप्नामध्ये परंतु ज्याने या प्रखर उन्हामध्ये कष्ट केले ज्याने मेहनत घेतली ज्याने जिद्द सोडली नाही तोच या खेळामध्ये टिकला आणि जो थांबला तो संपला. धावफलक पोचते 13. ओ क्लासिकल फटका डाव केला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मोठासा प्रवास त्याचा राहिला जरूर परंतु चेंडू कलेक्शन होईपर्यंत 2 धावा चांगल्या धावल्या. खास करून विनोदचं कौतुक करावं लागेल. डेंजर झोन वरती तो होता. चांगला धावला. धाव कंप्लीट होते. ओ पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर राहिला परंतु निश्चित स्वरूपात चेंडू जातोय ऑन साइडला. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण अथर्वचं. धावफलक पोचतंय 16-16. सध्याची ही स्थिती. चांगली फ्लाइंग स्टार्ट दिले खास करून विनोद आज क्लास एक टेम्परामेंट सेट केलाय मस्करवाडी नंबर 2 संघाने कारण की ज्या पद्धतीची भूमिका होती आल्या आल्या अटॅकिंग मुवमेंट ठेवलाय आणि मुवमेंट कॅरी केले हेच राहणं गरजेचं आहे. दुसरं षटक येत आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपण चाळकेवाडी संघाकडून पाहतोय. शिवाजी श्री सिद्धनाथ जोगेश्वरी 11 या संघाची एक फ्लाइंग स्टार्ट झाले. प्रवीण महाराज पॉवर प्लेच्या षटकासाठी प्रथमच आले होते. नवीन बॉलने सुरुवात केली होती जरूर परंतु जो अटॅकिंग मुवमेंट आहे अटॅकिंग इंटेंट ठेवलाय श्री सिद्धनाथ जोगेश्वरी 11 या संघाचा लाजवाब. शिवाजी आलेत दुसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू येतोय. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. ओ कॅच ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉप होते. संधी या चुका सुधाराव्या लागतील. एक धाव. सतरा धावफलक पोहोचतंय 17 या आकड्यावरती. अपटका चांगला आहे. जागेवरून खेळलाय आणि हातात मारलाय. कॅच. करण चुकी करणार नाहीये. महत्वाची विकेट. मोठा मासा गळाला. विनोद ज्याने एक फ्लाइंग स्टार्ट दिली होती सुरुवात चांगली करून दिली. या सुरुवातीचा जो फ्लाइंग स्टार्ट आहे जो टेम्परामेंट सेट केलाय या फलंदाजाने तो तुम्हाला सेट ठेवणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज केपी मैदानात उतरतोय. इन ॲट नंबर 3 मिडल ऑर्डर मध्ये बॅलन्स टीम कशी बनवायची ते तुम्ही श्री सिद्धनाथ जोगेश्वरी 11 या संघाकडून समजू शकता कारण की मिडल ऑर्डरचा जो सेटअप आहे त्यांचा क्लास सेटअप आहे. एक जबरदस्त टॉप लेवलचे बॅट्समन मिडल ऑर्डर मध्ये ते खेळतात या टीम मधून. केपी या अगोदरच्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिलाय परंतु इथे खेळावं लागेल. शिवाजीने फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिला. मॅच मध्ये दोन्ही साइडला रस्सी खेच चालू आहे. हा सगळा जर पाहिला तर 88 या चमचमणाऱ्या ट्रॉफीसाठी आहे. पुन्हा एकदा अगदी पुढ्यात पडतोय मिड विकेटच्या.
डॉट बॉल येतोय, एक एनर्जी पॅकेट स्क्वेअर लेग ला आपण पाहू शकता अथर्वला. त्याचा देखील खेळ कसा राहील येणारा काळ सांगेल, परंतु सध्याच्या स्थितीत जी सुरुवात केली श्री सिद्धनाथ जोगेश्वरी 11 यांनी, चांगली स्टार्ट. आपटका चांगला, क्लासिकल सीधा पार्किंग लॉट में 6 रन केले आणि बॅट मधून तो स्वीट साऊंड आला होता, लिटल बिट साऊंड आला होता, जसे एखाद्या सनई मधून आवाज यावा गोड तसा आवाज आला होता बॅट मधून. ऑट अ कॉम्बिनेशन. त्याचबरोबर गोटीलगावचे समाजसेवक मान्य आदरणीय कांताराम पवार साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. थोडासा घर्षण होतं बॅटला, नाखुश आहे, एक्सप्रेशन बॉडी लँग्वेज आज कूल आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. विकेट गेली त्याचं प्रेशर नाहीये, येणारे चेंडू कशा पद्धतीने मोठे फटके खेळेल याच्यावरती संपूर्ण लक्ष केंद्रित आणि टेम्परामेंट जो सेट केलाय, एक ध्येय घेऊन संघ उतरलाय मैदानात. हा देखील फटका चांगला, उडवलाय चेंडू, ओ कॅच, बिग विकेट, बिग प्लो. ही विकेट नाहीये तर ही संघाची घसरण. श्री सिद्धनाथ जोगेश्वरी 11 केपी एक षटकार मधून बाद. मैदानाच्या आतमध्ये किरण मस्कर सर उतरलेले आहेत. आज खेळावं लागेल इनॅट नंबर 4. मी ज्या पद्धतीने बोललो होते की या टीमचा जो बॅलन्स आहे तो यांची मिडल ऑर्डर आहे. धाव फलक जर पाहिलं गेलं तर 23 चांगल्या धावा उभ्या केलेल्या आहेत. आतापर्यंत 2 षटकांचा सामना झाला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, त्यानंतरचं हे षटक हाताळलं गेलं, तिथे 7 धावा आल्या. एक षटकार केपीच्या बॅट मधून आला, तो बाद झालाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये किरण मस्कर उतरलेत, त्यांच्यावरती संपूर्ण जिम्मेदार असेल इनॅट नंबर 4. दिस इज अ ब्युटिफुल नंबर फॉर दिस प्लेयर. या नंबरवरती सातत्याने धावा बनवल्यात किरण यांनी. थोडंसं स्टार्टअप ठेवायचं आहे गोलंदाजी टीम. व पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहेत, वॅकंट रिजन मध्ये जाईल मुक्त प्रदेश. पहिली धाव आणि दुसरीचा प्रयत्न, थोडंसं फंबलिंग महाराज चेंडूवरती, परंतु चेंडू अडवता आला नाही. 3 जण होते परंतु 2 धावा रोखू शकले नाहीयेत. धाव फलक 25. पुन्हा एकदा कॅचची संधी आहे, कॅच ड्रॉप होते. पहिली धाव वेगाने चेंडू जातोय ऑन साइडला डीपला. पहिली धाव वेगाने, चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या गतीने, अगदी सुवर्ण गरुडासारखी नजर होती चेंडूवरती. वॉट अ रनिंग अँड बिटवीन द विकेट. खास करून नॉन स्ट्रायकिंगला किरण मस्कर सर होते, काय धावलेत, याला बोलतात रनिंग बिटवीन द विकेट. तुमचं कॅल्क्युलेशन रनांसाठी असतं, परंतु धावण्यासाठी तुमचे फ्रेश लेग्स अवेलेबल पाहिजेत. ओ बॅट स्विंग खूप छान होती यावेळेस, स्विंग अँड मिस. एक धाव येते बायच्या स्वरूपात. 28 धाव फलकावरती. गुरुकृपा चषक 2025 श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील आयोजित पाहतोय. आणि संघाचा खऱ्या अर्थाने जर शोभा या कॅमेरामॅनला आणि GTC लावला आली असेल ती म्हणजे पाठीमागे जो बॅनर आहे त्यांनी. ओ क्लासिकल फक्त पुश केलाय आणि हातामध्ये क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही कोणता. मिड ऑफचा विकेट, बिग विकेट. मॅच मध्ये आणखी ट्विस्ट. वरती आणखीन एक गडी बाद होतोय. श्री सिद्धनाथ जोगेश्वरी 11 मस्करवाडी तिसरा त्यांचा मुख्य फलंदाज गमावतायत. चला थोडं स्पीडअप ठेवायचंय दादा प्लीज, मी विनंती करतो. शुभम यांचं शुभ आगमन झालंय.
4 बॉल आतापर्यंत हाताळले. तर महेश यांनी चांगली गोलंदाजी, पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, परंतु इथून पुढे धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. चेक आपण जर पाहिलं तर सुनील दादा जाधव, अरविंद जाधव दादा आणि रवी दादा कदम यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या गुरुकृपा चषक 2025 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहे. उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि या GT सलावरती जोडलेल्या प्रेक्षक मायबापांचं देखील सहर्ष स्वागत. व चांगला फटका बॅक टू दी बॉलर खेळलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी केला जातोय. डॉट बॉल. चाळकेवाडी संघाने कमबॅक केला या मॅच मध्ये. वा फटका चांगला आहे. अथर्वच्या उजव्या बाजूला चेंडू, 1 बाउन्स होईल फरार. एस पंचांचा चौकाराचा इशारा येतोय. 4 धावा. धाव फलक पोहोचले 32. शुभम याचं जसं शुभ आगमन झालंय त्याने चेंडूचं शुभ मंगल केलंय. चौकार त्याच्या बॅटमधून. शेवटचं षटक करण यांच्याकडे गेले आहेत कॅप्टनचे चरण, कारण की ते धावा रोखाव्या लागतील. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 मिनिटं बाकी आहेत षटक पूर्ण करायला, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. चाळकेवाडी संघ करण यांचे चरण मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक, स्लॉटचं षटक. पहिला बॉल येतोय अगेन्स्ट दी किरण मस्कर. हो, हुक केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु एस पंचांचा आमचे बिली बाउंडिंग भगत सर दर्शवतायत. 1 धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचतोय 33-33. जी फ्लाइंग स्टार्ट दिली होती ऍक्च्युली जे विनोदने, ती कॅरी केले. विकेट आलेत. कोलॅप्स पाहायला मिळाला. हो, चांगला फटका. हॅमर्ड. अगदी बंदुकीतून गोळी सुटावी असा खेळपट्टीला आग लावत, आउटफील्डला आग लावत चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावा. धाव फलक 37. फटका चांगला. शॉर्ट टर्म पूल. प्रवीण महाराज आहेत, ते चुकी करणार नाहीयेत. अगदी डोक्याला हात लावलाय किरण यांनी. त्यांना माहिती आहे की हा फटका ऍक्च्युली इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळायचा होता. एस बॅट स्विंग वरून ते दाखवतात, परंतु थेट प्रवीण यांच्या हातामध्ये गेलाय. सचिन आलेत नवीन बॅट्समन, परंतु ही मोठी विकेट आहे, परंतु त्यांनी त्यांचं काम केलंय. धाव फलक 37. एक चांगला स्टार्ट दिलाय. प्रत्येक फलंदाजाने एक चांगला स्टार्ट दिलाय. इथून पुढे धावा जमवाव्या लागतील. 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत. सचिन नवीन बॅट्समन, इथून पुढे त्याच्यावरती जिम्मेदार असेल. चेंडू मात्र 3 असतील. धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत धाव फलकावर. 37. ओ थोडासा लँड ऑफ द पिच. हॅलो चेक. हॅलो, थँक्यू सो व्हेरी मच. लाईन ऑफ द पिच. चेंडू हाताळला चांगला. हो, चांगला बॉल यावेळेस. फ्लाइटेड डिलिव्हरी पाहिली. अगदी पायात जवळ जातोय आणि चांगल्या रेशोने चेंडू पाठीमागे जातोय. समरी राहतोय पडल्यानंतर. डॉट बॉल येतोय. यस, त्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात आलं ते सन्माननीय बाळासाहेब पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहेत. शिव शाखा प्रमुख घनसोली त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. जाऊया तो कॉम्बॉक्स मध्ये, जिथे एक गोड आवाज आपल्या भेटीला आलाय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मान्यवरांचं मानसी सतीश वागदंडे साहेब समाजसेवक, त्याचबरोबर मानसी प्रशांत भाऊ वल्लम साहेब
आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्ट मंडळ गोटीलचे सचिव आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कुमार मंगेश वल्लम यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सरकार घ्या ना माईक बंद केला का. यस, आपण जाऊयात सतीश माननीय श्री सतीश वागदंडे साहेब समाजसेवक, त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी कॅमेरामॅन आपल्याला विनंती करतो, मान्य श्री सतीश वागदंडे साहेब समाजसेवक यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक थोर समाजसेवक आहेत आणि आज वेळात वेळ काढून आपण जर पाहिलं तर या अशी आध्यात्मिक फायटर्स गोटील या संघाच्या आयोजनाला म्हणजेच गुरुकृपा चषक 2025ला या ठिकाणी त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या गावावरील आपल्या गावातील खेळाडूंवर प्रेम दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेत. त्यांचा या ठिकाणी केला जातो. धनाजी दादांच्या शुभ हस्ते यथोचित असा सन्मान केला जातोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. समाजसेवक सतीश वागदंडे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चला, लगेचच फलंदाज पाठवायच्या. अथर्व, लगेचच मैदानात फलंदाज पाठवा, कारण अजून देखील आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायच्यात. आणि राजमुद्रा 11 आत्रेवाडी संघ आपण देखील तयार राहायचंय. यानंतर जो संघ जिंकेल तो आपल्या बरोबर लगेच जोनात करेल. त्याचबरोबर माननीय श्री प्रशांत भाऊ वल्लम साहेब आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्ट मंडळ गोटील याचे सचिव, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सचिन यांच्या हातामध्ये नवीन चेंडू दिलाय. कॅप्टनने विश्वास ठेवलाय आणि पहिला चेंडू येईल. पहिला चेंडू अगदी ऑन दी अप खेळलाय, ऑन दी अप, आणि गोज टू दी बिग षटकार. अथर्व आज ज्यावेळेस त्याच्यावरती कॅमेरा फोकस होता त्यावेळेस त्याने दाखवलं होतं त्याची बॉडी मुवमेंट आज खूप आहे, स्ट्रगल करत नाहीये. ओ चांगला पडका, पॉइंटला कॅचची संधी, मोठी विकेट. मॅच मध्ये तू शेर तर मे 1.25 शेर, तू 1.25 शेर तर मे बब्बर शेर. आणि सचिन यांनी दाखवलं आहे की षटकार ऑन दी अप खेळला होता, चांगला स्ट्रोक आला होता. फॉर्म फलंदाज झाला, त्याने पॉइंटला फसवलंय. ओहो, बिग विकेट. पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ओपनिंगचा फलंदाज, सातत्याने टीमला लीड करतो, कॅप्टन्सी मध्ये महत्व देतो, फिल्डिंग मध्ये एफर्ट्स. परंतु आज अगेन्स्ट दी सचिन दिस इज अ नॉट पॉसिबल. सचिन तिथे कोणती कमी ठेवणार नाहीये. काय चेंडू होता, पडल्यानंतर लाईन लेंथ चांगली तुम्ही GTC लाईव्हच्या स्क्रीनवरती पाहताय. जो टप्पा होता केंद्रबिंदू खेळपट्टीचा, तुम्ही अगदी आपल्या मराठी शुद्ध भाषेत म्हणाल तर केंद्रबिंदू पकडला होता. लेंथ वरती पडला आणि थोडासा बाहेर निघत होता, तिथे फसगत झाली आणि पॉइंटला एफर्टलेस कॅच, ऑर्डर कॅच. चांगला बॉल, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव फलक पोहोचेल 7-7. आता जमवायचे असतील 31 धावा. चांगला फटका, कोणताही फुटवर नव्हता परंतु चांगला फटका. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सीमा रेषेच्या दिशेने. सा रे ग म प द नि सा हे 7 स्वर या चेंडूवरती पाहायला मिळाले. फटका मारला, 3 क्षेत्ररक्षक धावले चेंडू पकडण्याचा प्रयत्न, परंतु आफ्टर ऑल चेंडू जिंकतोय. 4 धावा आणि घेऊन देखील येईल. धावफलक पोहोचतोय 11. चांगला अगदी गॅपला पाहून थोडस फंबलिंग आणि मिसफिल्डच्या स्वरूपात आणखीन एक चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय मिसफिल्डच्या स्वरूपात चौकार. दादा थोडस लक्ष द्यायचंय.
दादा काही इंजुरी वगैरे नाही ना? ठीक आहे, ओके. परंतु डाय मारली शेवटच्या क्षणाला. धावफलक पोचले 15. करण जसा मैदानात उतरलाय त्याचे बॅट आणि त्याचे चरण थांबत नाहीयेत, मोठेच फटके मारतोय. व पुन्हा एकदा कव्हरच्या ढोक्यावरून खेळायला फटका, परंतु एकच धाव देऊन जाईल. बॅट बॉल मध्ये तितकासा संपर्क नाहीये. मिस टाइम थोडासा जरूर झाला होता. एक धाव येते. धावफलक पोचलेला आहे 16. आपण 38 धावांचा पाठलाग करतोय. जीटीसी लाईव्ह वरती जे आता प्रेक्षक जोडले असतील, 19 चेंडू 23 धावांची अजून देखील गरज. आणि आमचे जे स्पॉन्सर दाते आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. ओ चांगला पुश केलाय अगदी. इथे पुन्हा एकदा मिस फील्ड. आज मिस्ड फील्ड खूप स्वरूपात झालेत. पायाने चेंडू अडवलाय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जाते. तिथे एकही धाव येणार नव्हती, तिथे 2 धावा खर्च केल्या जात आहेत. धावफलक पोहोचले 18 या आकड्यावरती. आता मात्र 18 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे. संजय भाऊ पवार अध्यक्ष. नाही इथं लिहिलेलं नाही. संजय भाऊ पवार. भाऊ पवार 39 ला विन आहे. अध्यक्ष. हे वाला अध्यक्ष मी अठरा चेंडू 20 धावांचं समीकरण. माफ करा, थोडीशी ग्लिच होते, थोडीशी एरर होते. 18 चेंडू 20 धावांची गरज. व चांगला अगदी प्लिक केलाय, अगदी व्ही शेप मध्ये फटका सजवलाय, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. आज रवी यांच्याकडून थोडस पंबलनेस पाहिलाय. करणच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका पाहतोय. 4 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 22. पहिल्या चेंडूवरती षटकार होता, त्यानंतर एक विकेट महत्वाची आली होती, त्यानंतर कमबॅक करून दिलाय करणने. ओहो, चांगला फटका ऑन दी अप खेळलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक एफर्ट चांगला राहिलाय, परंतु आमचे बिली बाउंडिंग बगत सर दर्शवत आहेत. हा आहे षटकार. ओहो, करण अगदी बॉलिवूड पिक्चर मध्ये पाहिले गेले तर करण अर्जुन, करण भाग, तो डायलॉग नाहीये करण पुढे चालू शकत. करण आज गोलंदाजांना सीमारेषा बाहेर पळवतोय. हो 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 हो, हवेत पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. हो, आता चुकी होणार नाहीये, परंतु खूप वेळा नंतर होईना का, परंतु कॅच पकडली जाते. करण बाद होतोय. त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर 9 चेंडू 19 धावांची खतरनाक आणि बेस्ट बॅटिंग झाले. प्रेशर मध्ये ही इनिंग्स खूप मोठी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या फलंदाजासाठी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये हायप आहे, ज्या फलंदाजाची हायप आहे पाटण तालुक्यामध्ये तो फलंदाज उतरतोय. पाठीमागच्या मॅच मध्ये 3 चौकारांचे हॅट्रिक आले त्यांच्या बॅटमधून. आमचे गुणलेखक सांगतायत तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. त्याचबरोबर इथे पठाक यांची पुन्हा एकदा आतिषबाजी होते. माननीय आदरणीय संजय भाऊ पवार अध्यक्ष, आध्यात्मिक दत्त सेवा ट्रस्ट मंडळ गोटील यांचे अध्यक्ष आहेत, यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत माननीय आदरणीय भरत पवार साहेब यांचं देखील आगमन झालंय. माननीय आदरणीय सूरज दादा खजिनदार आहेत, दत्त सेवा ट्रस्ट मंडळ गोटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. समाजासाठी झटणारे, जनतेच्या मनात स्थान मिळवलेले आणि
आपल्या कार्यातून ओह यावेळेस स्लोवर चेंडू आता गेला. एफर्टलेस कामगिरी एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. पंच आताची धाव आहे का नाही? एक लेग बाईच्या स्वरूपात धाव. पुन्हा एकदा बॉल ऑफ इक्वेशन थोडंसं कमी आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येईल. कोणताही चान्स घेतला जाणार नाहीये आणि प्रवीण महाराज अगोदरच शांत आहे आणि त्यात अजून शांत त्यांना खेळ खेळायचे, त्यामुळे ते अजून शांत खेळ खेळत आहेत. एक धाव येते. ओ चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव येते, ती जोडली जाईल धावफलकावर. धावफलक पोहोचला आहे 34. व चांगला फटका आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रेषेत जवळ पकडलाय. एक धाव येते. कोणताही इंटेंट नाही कारण की जी फ्लाइंग स्टार्ट दिली होती पाठलाग करत असताना रन मशीन बनला होता करण. आता मात्र 3 धावांची गरज. ओ हा फटका बसला. इथे कॅच येते संधी आहे. इथे चुकी होणार नाही. कॅच येते. विकेट. प्रवीण महाराज बाद होत आहेत. 5 चेंडू मध्ये 4 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. अजून देखील मॅच ऑन आहे. खरंच हे कॅचेस जर अगोदर पकडले असते किंवा जे एफर्ट्स आहेत ते क्लास दिले असते, मिसफिल्डचे चौकार वाचवले असते, तर नक्कीच या मॅच मध्ये तुम्ही खूप टिट फॉर टाईट मुकाबला पाहायला मिळाला असता. आणि श्री सिद्धनाथ जोगेश्वर 11 संघ बलाढ्य संघ आहे. महाराज बाद होत आहेत, परंतु त्यांच्या जागी फलंदाजीसाठी फलंदाज राहुल. 3 धावांची गरज आहे मात्र. 7 चेंडू 3 धावा. चला थोडस स्पीडअप वाढवायचं आहे. टायमर ऑन आहे. मात्र पुश केलाय. चेंडू पुन्हा एकदा गोशंकी क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव येते. एका धावेने धावफलक पोहोचेल 36. आता मात्र 2 धावांची गरज. चेंडू असतील 6. चला थोडासा वेग वाढवायचा आहे. मी विनंती करतो दोन्ही टीम्सला प्लीज. टॉस साठी यायचं आचरेवाडीचे कर्णधार प्लीज टॉस का बॉल जवळ उपस्थित राहायचा मित्रांनो. केपी आले 6 चेंडू 2 असं समीकरण. सहा चेंडू 2 धावांची गरज. थोडासा वेग वाढवायचा प्लीज, मी विनंती करतो. हो चांगला फटका. शॉर्ट पुल केलाय. चेंडू जातो डीपला. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो येस. अगदी धावतायत आणि हो येस, ही रन कंप्लीट होते आणि विजयाचे शिल्लेदार मानकरी उतरतायत ते म्हणजे सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी. हार्ड लक बॅड लक टीम. श्री सिद्धनाथ जोगेश्वरी 11 मस्करवाडी. तुमचा देखील खूप खेळ चांगला राहिला, परंतु आफ्टर ऑल बेस्ट परफॉर्म बाय दी